नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. तुम्हाला सतत मी वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती दाखवत असतो. मी आता लोहारा तालुक्यातल्या जेवळी गावात आहे आणि इथं आता महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक या ठिकाणी येणार आहेत आणि इथं वृक्षारोपणाचा कार्यक्रम होणार आहे. या भागाचे उमरग्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन पनोरे यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम त्यांच्या जेवळी गावामध्ये घेतला जाणार आहे. इथं कार्यक्रमामध्ये जे कोणी येणार असतील, वेगवेगळे नागरिक असतील, यांच्या मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे. ज्या ठिकाणी वृक्षारोपण होणार आहे इथंच त्या ठिकाणी आहे मी, याच ठिकाणी त्यांचा कार्यक्रम होणार आहे. छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचा विभागीय घटक महोत्सव अंतर्गत जेवळी या ठिकाणी हा कार्यक्रम आहे आणि वन महोत्सव अंतर्गत हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन पनोरे यांचं हे गाव आहे आणि त्यांच्या गावातच हा कार्यक्रम होणार आहे. थेट आता आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊ, नेमकं कसा कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमात आलेले लोक काय म्हणतात, थेट आपण ग्राउंडचा रिपोर्ट बघूया. चला. पालकमंत्री गाड्या आले इकडे सर, आता इथं कार्यक्रम होणार आहे, पालकमंत्री येणार आहे तिथे जेवळीमध्ये. काय कार्यक्रम आहे? काल पण दौरा होता, आज पण, आणि तुम्ही सोबत आहेत त्यांच्या दौऱ्यात. या जिल्ह्याचे आदरणीय पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब कालपासून उमरगा तालुका दौऱ्यावर आहेत. काल उमरगा शहरामध्ये एस टी स्टँडचं भूमिपूजन झालं. मुरुम शहरामध्ये एस टी स्टँडचं भूमिपूजन झालं. मोठ्या प्रमाणातला निधी दोन्ही स्टँडला आवश्यक होता, तो त्यांनी उपलब्ध करून दिला. त्याचं भूमिपूजन झालं. त्याबद्दल या तालुक्यातील जनतेच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. आज या ठिकाणी जेवळी गावामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम होतोय. हे खऱ्या अर्थानं वन महोत्सव साजरा होतोय. या गावच्या ग्रामपंचायतीनं या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली आहे आणि म्हाडाच्या वतीनं या ठिकाणी वृक्ष दिले जात आहेत आणि ज्याचं वृक्षारोपण आज माननीय पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या हस्ते होतंय. एक चांगला असा उपक्रम या ठिकाणी वन महोत्सवाच्या निमित्तानं राबवला जातोय. आमचे मोहनजी पनोरे आणि आमची सगळी टीम, या गावातले सगळे गावकरी एक अत्यंत पुनर्वसित आणि चांगलं गाव या ठिकाणी वसलंय. चांगल्या गुण्यागोविंदानं या ठिकाणचे माणसं राहत आहेत. त्यात हे एक चांगलं या ठिकाणी झाडे लागवड करून 2 ठिकाणी चांगल्या मोठ्या गार्डन वन या ठिकाणी वनक्षेत्र तयार होणार आहे. आणि माझी पालकमंत्र्याला विनंती आहे की एकदा हे वनक्षेत्र तयार झालं की हे वन पर्यटन स्थळ कसं व्हावं यासाठीचा सुद्धा निधी त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिला. तर निश्चितपणानं या ठिकाणच्या, या भागातल्या खेड्यापाड्यातल्या लोकांना एक चांगलं असं एक येण्या जाण्याचं, सहलीचं एक चांगलं प्रकल्प या ठिकाणी उभं राहील, या प्रकारची अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. इथं कार्यक्रम पार पडणार आहे, पालकमंत्री येणार आहे तिथं. काय सांगाल? काय नाव तुमचं? अमर सूर्यकांत पनोरे. इथं म्हाडाच्या वतीनं वृक्षारोपणचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या माध्यमातून जेवळी परिसरात इथं एक भव्य दिव्य वृक्षारोपण कार्यक्रम सोहळा पार पडणार आहे. तरी या सर्व परिसरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध होतील. कसं असणार आहे इथं? स्वरूप कसं असणार आहे म्हाडाचं इथलं? इथं वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात येणार आहेत. वॉकिंग ट्रॅक, कारंजा, विविध प्रकार इथं राबविले जाणार आहेत. किती जमीन आहे इथं त्याची? इथं
2 एकर जागा 1 हेक्टर 10 जमीन कुंपण केलेलं आहे. त्यात हे सर्व राबविण्यात येणार काय आहे. विशेष काय असणार आहे आता इथं? विशेष म्हणजे गार्डन, वॉकिंग ट्रॅक, कारंजा. हे नागरिकांना खुलं असणार आहे? हो, रंगनेका परिसरात कुठं आहे काय? नाही सर, तालुक्यात कुठं नाहीये. काय आव्हान करला तिथल्या लोकांना? आवाहन करणार की याचा सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. सर्वांनी याचा प्रतिसाद देऊन सर्वांनी याचा लाभ घ्यावा. काय नाव तुमचं? माझं नाव नागेश जयराज पनोरे, ग्रामपंचायत सदस्य जेवढी. आता इथं कार्यक्रम होणार आहे, पालकमंत्री येणार आहेत इकडं. महाडाचं वन महोत्सव इथं आता याचं उद्घाटन भूमिपूजन होणार आहे या कामाचं. काय सांगाल? तर आज म्हाडा अंतर्गत म्हाडा व ग्रामपंचायत कार्यालय जेवढे यांच्या सह्याने या ठिकाणी 3 हेक्टर 10 जमीन उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी 15,000 झाडाची वृक्ष लागवड होणार आहे आज. आणि अंतर्गत त्याच्यामध्ये वॉकिंग ट्रॅक आहे, जे राऊंड आहे, जे आपले गावातील जे प्रौढ नागरिक आहेत किंवा रिटायर लोक आहेत किंवा जे तरुण वर्ग आहे त्यांना व्यायामासाठी जागा उपलब्ध होणार आहे. सकाळी वॉकिंगसाठी जागा उपलब्ध होणार आहे. आणि सेंटरला इथं शेततळ आपण केलं आहे, त्यामध्ये भविष्यामध्ये इथं कारंजा करायचा आपला प्लॅन आहे. सोबतच इथं सगळ्या म्हणजे एक ग्रामपंचायत उत्पन्नसुद्धा भविष्यामध्ये इथं निर्माण होईल. या ठिकाणी चिंच, आवळा, जांभूळ वगैरे झाडं इथं उपलब्ध आहेत. आम्ही खरेदी केले आता तर तो ड्रिलिंग मशीन मिळालं काय सांगाल सर? आता इथं तुम्ही पाणी केली कार्यक्रम होणार आहे, तुम्ही पण इथं पाणी केली या भागाची. आम्ही म्हाडातर्फे अख्खा राज्यामध्ये 2 लाख वृक्ष लागवडची आपण एक संकल्पना घेतलेला आहे. काल आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या रेनगरमध्ये एक 20,000 झाड लावण्याची आपण एक कार्यक्रम सुरू केलेला आहे, जिथे आपला PMAY योजना अंतर्गत सर्वात महत्त्वाचा मोठा प्रकल्प होतात. आणि आज उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याच्या आपला लोहारा तालुक्यामध्ये आपला जवळी गाव जे भूकंपग्रस्त गाव होता आणि तसेच इथून शेजारी असलेलं काष्टी गाव, या दोघही ठिकाणीमध्ये आपण 20,000 झाड लावण्याचे आम्ही नियोजन केलेलं आहे. आणि हे अतिशय सायंटिफिक पद्धतीने आणि योग्य रीतीने आपण करत आहोत. आपण बोर पण घेतलेला आहे, पाणी पण चांगलं लागलेलं आहे. इथे आपण एक शेततळे पण करणार आहोत. आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारचे झाड लावल्यानंतर इथेचे जे नागरिक आहे ते सर्व लोक त्याचं जतन करतील. आणि जतन केल्यानंतर 2-4 वर्षामध्ये हे स्वतःवरून एक नॅचरल जंगल सारखी होणार आहे. तर त्यासाठी विशेष करून गावाच्या सरपंच आणि इतर सर्व मान्यवर ज्यांनी या कार्यक्रमासाठी आम्हाला सहकार्य केला त्या सर्वच्या मनापासून आभार. इथं जे नागरिकांसाठी काय आवाहन कराल? नागरिकचं एकच आव्हान आहे मला की हे जे आपण झाड लावतोय शेवटी आता आपण देखरेखसाठी तर आम्हाला जे काय करायचं ते करणारच, पण नागरिकने पण यामध्ये तर झाडला त्यांनी दत्तक घेतला आणि त्याप्रमाणे तर त्यांनी त्याच्यामध्ये संगोपन करण्यासाठी त्यांनी पण पुढेकार घेतला. तो व्यवस्थित रीतीने हे करणार. आपण तसं ऑलरेडी फेन्सिंग वगैरे केलेलं आहे जेणेकरून जनावर किंवा इतर गोष्टींमुळे इथे त्रास होणार नाही. पण शेवटी एक जसा मान्य पंतप्रधानचे आपला स्वप्न आहे ज्यांनी जे आता घोषवाक्य दिलेलं आहे, एक झाड अपने माँ के नाम, आणि परवाच आपल्या राज्याच्या मान्य मुख्यमंत्रीने पण याबद्दल एक बाईट दिलेला आहे. तो त्या अनुषंगाने मला सर्व नागरिक, सर्व लोकप्रतिनिधी, सर्वच्या मला विनंती आहे की यामध्ये त्यांनी इथून पुढे याला जतवण्यासाठी, याला जतन करण्यासाठी त्यांनी पूर्ण सहकार्य करावे. आणि म्हाडाने आता या वर्षी पहिल्यांदा एक विशेष उपक्रम आपण हातामध्ये घेतलेला आहे, ते म्हणजे राज्यभरामध्ये 2 लाख वृक्ष लागवड करण्याची आपला एक नियोजन आहे. आणि हे नियोजन करत असताना आपण अतिशय सायंटिफिक पद्धतीने आणि झाड जगणार इंडिजिनस स्पीसीज आपण लावतोय. कालच आपण रेनगर सोलापूरमध्ये एक 20,000 झाड लागवडची कार्यक्रम आपण सुरू केला आहे. आणि आज इथे धाराशिवमध्ये लोहारा तालुक्याच्या जवळी गाव आणि तसेच काष्टी गावामध्ये या दोघही ठिकाणांमध्ये आम्ही 20,000 झाड लावण्याची आमची नियोजन आहे.
हे नियोजन करत असताना अतिशय जसं की पिट्स पासून आणि इथे आपण बोर पण घेतलेला आहे जेणेकरून पाण्याची व्यवस्था राहील. एक इथे पाझर तलाव किंवा शेततळे करण्याचं पण आपण खोदकाम केलेलं आहोत. आणि मला खरं म्हणजे या पूर्ण जे आपला मोहीम आहे या मोहीममध्ये स्थानिक सरपंच इतर लोकप्रतिनिधी जे आहे त्यांनी जे आपल्याला मोलाचा सहभाग दिलेला आहे, सहकार्य दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांचा मी आभार व्यक्त करू इच्छितो. आणि माझा एकच ह्या भागातील नागरिकांना विनंती आहे की आपण झाड लावल्यानंतर त्याच्या देखरेख संदर्भात मध्ये जे करायचं असेल ते आम्ही करणारच, पण नागरिकने पण पुढेकार घेऊन ह्या झाड जगतील आणि ह्याचं संगोपन करण्यासाठी त्यांनी पण एक दत्तकच्या स्वरूपात मध्ये ते हे करावे. आमच्या इच्छा अशी आहे की 2-3 वर्षामध्ये इथे एक नॅचरल प्रकारचा जंगल म्हणजे आपण म्हणतो अर्बन जंगल अशी निर्मिती व्हावे. काही स्ट्रीट लाईट वगैरे लावण्याची मागणी आलेली आहे, ते पण आम्ही करू. एक आपण इथे वॉकिंग ट्रॅक पण करतोय बाजूला. आणि विशेष म्हणजे जनावर आणि इतरचा काही त्रास होऊ नये त्यासाठी आपण फेन्सिंग केलेलं आहे. आणि हे पूर्ण जे वृक्ष लागवड आपण करणार आहोत राज्यभरामध्ये ह्याला आपण जिओ टॅगिंग करतोय. त्यामध्ये कोणता स्पीसीस लावलेला आहे त्याचा पण उल्लेख आहे. आणि विशेष करून मला असं अजून सांगावे असं वाटते की आपल्या राज्याच्या म्हणजे आपल्या देशाच्या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या जे संकल्पना आहे की एक झाड अपने माँ के नाम आणि त्याच्याच अनुषंगाने आपला राज्याच्या माननीय मुख्यमंत्री त्यांनी 10 कोटी वृक्ष लागवडच्या अनुषंगाने जे घोषणा केलेलं आहे त्याचा एक भाग म्हणून आम्ही आपल्या तर्फे जेवढं आम्हाला शक्य असेल ते आम्ही करण्याचे प्रयत्न करतोय. हे तुम्ही झाडं लावताय मात्र म्हणजे संगोपनाची जबाबदारी कोणावर असणार आहे? माडावर असणार आहे की ग्रामपंचायतीवर? आम्ही आता 3 वर्ष तर आम्ही करणारच आहे, पण त्याशिवाय नागरिकने पण त्याच्या संदर्भात मध्ये पुढेकार घ्यावे. आम्ही तर तसं देखरेखीसाठी माणसं ठेवणारच, पण नागरिकने पण पुढेकार घेतला तो आणखी योग्य राहील असं मला वाटते. धन्यवाद. पूजा प्रारंभ करी शेजार छोटे छोटे कॅमेरा थांबणं धक्का काय लागतो एक सेकंड अरे येऊ दे ना
अरे थांबा ना राव 2 मिनिटं. अरे या मागे कॅमेरा कसा मागे घेणार तो कॅमेरा लावला ना त्यांनी. सर समोर. थँक्यू. आम्हाला सरकारी बघितलं की आम्ही म्हणून कॅमेरा समोर असं मग धक्का मारा. 11 वाजेपासून थांबलो मी. अरे मग सकाळी आम्ही 6 वाजले. थँक्यू. चला पुढे पुढे चला बाकीचे पुढे चला. चला पुढे चला. दादा मागे या, दादा मागे या. मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी माननीय मिलिंद शंभरकर, त्याचप्रमाणे माननीय वंदना सूर्यवंशी मॅडम, माननीय रेवती रायकर मॅडम, प्राधिकरणाचे मुख्य अभियंता माननीय अनिल अंकलजी, छत्रपती संभाजीनगरचे मुख्य अधिकारी माननीय दत्तात्रय तांबे, माननीय उपाध्यक्ष सहाय्यक मुख्य अभियंता माननीय संजय. मनापासून स्वागत. मान्यवरांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. आजचा दिवस केवळ एक कार्यक्रम नसून ते एक कर्तव्य आहे. वाढत्या शहरीकरणाच्या आणि कमी होणाऱ्या हरित क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर आपण जाणीवपूर्वक आणि महाराष्ट्रासाठी झाडे लावणाऱ्या या कार्यक्रमात उपस्थित आपण निसर्गप्रेमी महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा.
आपल्या श्रद्धास्थानी तत्वज्ञानाने भरलेल्या कार्यातील जीवनशैलीचं मुक्तिमंत उदाहरण असलेल्या बसवेश्वर भगवानांचं पूजन मान्यवरांच्या हस्ते होत आहे. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. दीपो नाशयते ध्वांतन धनारोग्ये प्रयच्छति कल्याणाय भवति एव दीपज्योती नमस्ते. दिवा हा अंधकाराचा नाश करतो आणि आरोग्य धनसंपदा देतो. सर्वांचं कल्याण करणाऱ्या दिव्याला माझा नमस्कार असो. मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलित होणारी ही ज्योत आपणा सर्वांच्या आयुष्यात सुख समाधान आनंद ऐश्वर घेऊन येवो हीच प्रार्थना. या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमदारांचं स्वागत देखील जयस्वाल साहेब करतील. जोरदार टाळ्या वाजवून आपण पालकमंत्र्यांचं आपल्या गावामध्ये स्वागत करूया. माननीय आमदार साहेबांचं देखील स्वागत जयस्वाल साहेब करतील. माजी खासदार साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत जयस्वाल साहेब करतील. वेळात वेळ काढून हे या ठिकाणी माननीय चौगुले साहेब उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत जयस्वाल साहेब करतील. माननीय अजित पिंगळे साहेबांचं देखील स्वागत जयस्वाल साहेब करतील. वेळेअभावी आपण आता शब्द सुमनाने सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचं स्वागत करत आहोत. या ठिकाणी जेवळी टक्केवारी कशी वाढेल या दृष्टीने विविध योजना केलेल्या आहेत. त्यातच पंतप्रधान श्री मोदीजी यांची एक पेड़ माँ के नाम या योजनेनुसार संपूर्ण देशभरात वृक्ष लागवडीचे कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये आपण 50,000च्या आसपास वृक्ष लागवड करत आहोत. सरांचं विशेष प्रेम मराठवाड्यावर आहे. त्यांनी मराठवाडा विभागामध्ये जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे 50,000 मोहनजी आणि त्यांच्या मिसेस जे सरपंच आहेत आणि एवढं मोठ्या प्रमाणात मध्ये इथे अर्ज असल्याने सर्व नागरिक, सर्वप्रथम मी या ग्रामस्थ या गावाच्या सरपंच आणि सर्व पदाधिकारीच्या मनापासून आभार व्यक्त करतो आहे की आम्हाला तुमच्या गावामध्ये हे मोठ्या प्रमाणाच्या लागवड करण्यासाठी आम्हाला आपण संधी दिलेला आहे. आणि मी आजच्या या कार्यक्रमाच्या 3 दिवसात आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिला कीर्ती आणि तसेच मोजमाप करून दिलेला आहे. खरं म्हणजे माडा घर बांधतात आणि वृक्ष लागवड करणे हे आमच्या तसं काही प्रायोरिटी प्रोग्राम नाही आहे. पण आपल्या देशाच्या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी ह्या वर्षी एक घोषवाक्य दिलेलं आहे की एक झाड आपले मागे. विशेष कार्यासाठी धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला सुमारे 7 ते 8 एकर जमीन सुद्धा विना मोबदला दिली आहे. त्यामुळे आमची पुजारा साहेबांचं अभिनंदन करायला हवं. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले माझे खासदार आणि धाराशिव जिल्ह्याचे नेते आदरणीय रवींद्रजी गायकवाड, माजी आमदार आमचे मित्र नागराजी चौगुले, या मंचावर उपस्थित असलेले संजय जयस्वालजी, शंभरकरजी, पुजाराजी, मोनेश घोषजी, किरणजी गायकवाड, भगवान देवकाते, बाजीराव चव्हाण, आनंद पाटील, मोहन पनोरे, अजित पिंगळे. अरे मोहन पनोरेंचं नाव दिलं, त्यांच्या मिसेसचं वगैरे नाव या ठिकाणी श्रीमती महानंदा मोहन पनोरे. सर्वप्रथम सरपंच म्हणून त्यांचं आभार आणि अभिनंदन व्यक्त करायला पाहिजे, कारण त्यांनी या कार्यक्रमाला विशेष सहकार्य केलं. त्याबद्दल त्यांचंही आपल्या गावकऱ्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि पालकमंत्री म्हणून मी मनापासून अभिनंदन करतो. प्रामुख्याने त्या शाळकरी मुलांचं कौतुक करतो की पालकमंत्री आल्यानंतर आणि एवढ्या मोठ्या IAS IPS अधिकारी येत असताना त्यांचं ज्या पद्धतीनं तुम्ही स्वागत केलं, त्या सगळ्या आमच्या स्काउट गाईड आणि इतर ज्या विद्यार्थी आलेले त्यांचंही कौतुक करतो. प्रामुख्यानं आम्हाला मस्तपैकी छोट्या छोट्या आमच्या बाहुल्या ज्या मुली होत्या त्यांनी आम्हाला या ठिकाणी आल्यानंतर स्वागत केलं, आमचं ओवाळणी केली. त्या गोड मुलींचंही मी कौतुक करतो. त्यांना ज्या पद्धतीनं
तयार केलं त्या शिक्षकांचंही कौतुक करतो. कारण शेवटी ही मुलं तयार होत असताना शिक्षकांचं मार्गदर्शन त्यांना लाभत असतं. मी खरोखर गायकवाड साहेबांनी जी भूमिका या ठिकाणी व्यक्त केली त्या भूमिकेशी सहमत आहे. कारण 1993 साली एका मोठ्या नैसर्गिक म्हणजे चक्रव्यूहातून बाहेर पडलेलं हे गाव आणि हे वसवलेलं गाव त्यानंतर आणि आज या गावामध्ये अशा प्रकारचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम होतोय. आणि ह्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काही मागणी केलेली आहे. ती मागणी काही अवास्तव नाही आहे. कारण जर आता उद्यान त्या ठिकाणी वनराईच्या माध्यमातून निर्माण होत आहे तर त्या ठिकाणी चांगले सोलरचे लाईट असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी मुलांना जे आता या ठिकाणी शाळकरी विद्यार्थी आहेत त्यांना खेळण्यासाठी चांगले साहित्य असणं गरजेचं आहे. पाण्याची व्यवस्था केलेली आहे. बोरवेलला अतिशय चांगलं पाणी मिळालं म्हणून आम्हाला सरपंच मॅडमने सांगितलेलं आहे. त्यामुळे बोरवेलची व्यवस्था झालेली आहे. अजूनही काही बोरवेलची गरज असेल तर तीही करण्यात येईल. आणि ह्यासाठी जे जे काही साहित्य लागेल त्यांच्या संजीव जयस्वालनी द्यायची तयारी केलेली आहे. म्हणजे किती दिलदार माणूस आहे बघा. आता तुम्हाला या माणसाचं वैशिष्ट्य सांगतो. पूर्ण भाषण मराठीत केलं की नाही. हे आहे मूळ कलकत्त्याचे आणि कलकत्त्यावर येऊन एक IAS अधिकारी महाराष्ट्राला एवढं आत्मसात करतो. मराठी भाषेबद्दल एवढी कौतुक आहे. म्हणजे तुम्ही कदाचित आपलं जेव्हा राज्यगीत चालू होतं तेव्हा राज्यगीत ते त्या ठिकाणी वादक आणि गायक बोलत असताना स्वतः सुद्धा मंचावर बोलत होते. हे आपल्या दृष्टीनं महत्वाची गोष्ट आहे. आमचे कीर्तिकिरण पुजारा आपण आणि घोष सुद्धा आता मी त्यांना सांगितलं की याच्या पुढे माझ्याबरोबर हिंदीत बोलायचं नाही. भले मुंबईला ठीक आहे मराठी हिंदी काय वाद व्हायचा ते होऊ द्या. परंतु आपल्या IAS अधिकाऱ्यांनी जर महाराष्ट्र कॅडर घेतलं असेल तर आपल्याबरोबर मराठीतच बोलायला पाहिजे आणि त्यामुळे आपला फायदा नाही त्यांचा फायदा होणार आहे. आणि हे संजीव जयस्वाल बद्दल अजून कौतुक करताना सांगतो. या माणसाला मी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी 5.25 वर्ष झेललंय. ठाण्यामध्ये आयुक्त म्हणून काम करत असताना आम्ही कधी कधी लोकप्रतिनिधी म्हणून आमच्या इशारावर आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना चालवत असतो. ही व्यक्ती अशी आहे की आम्हाला त्यांच्या इशारावर चालवतो. नाही साहेब हे करताय, साहेब हे करायला पाहिजे. हे जर केलं तर तिथल्या लोकांचं भलं होईल. इकडे गार्डनच केलं पाहिजे, इकडे पार्किंग प्लाझाच केली पाहिजे, इकडे शाळाच बनवली पाहिजे. इथल्या विद्यार्थ्यांचा ज्वलंत प्रश्न आहे. आपण इकडे शाळाच बांधतो. ठीक आहे विरोधकांना विरोधात करू द्या पण आपण शाळा बांधतो. साहेब इकडे स्मशानभूमी व्हायला पाहिजे. हे रस्ते सुंदर आणि स्वच्छ व्हायला पाहिजे. एखादा कमिशनर तुम्ही ऐकलंय का 3 वर्षाच्या जास्त वेळ कधी कुठे राहिलाय का? 5.25 वर्ष आम्ही यांना त्या ठिकाणी ठेवलं आणि 5.25 वर्षानंतर सुद्धा हेच पाहिजे म्हणून लोकांची मागणी होत होती. म्हणजे काम करणारा एखादा अधिकारी कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे संजीव जयस्वाल. आणि बघा धाराशिवचा यांचा काय संबंध आहे? मला तर असं वाटलं एखादा आमदार कमी होतोय की काय आमचा, कारण होर्डिंग माझ्यापेक्षा जास्त यांचे लागले होते. इकडे काही इच्छा वगैरे आहे का? ओएसडी इथलं म्हटल्यानंतर ओएसडीने सेटिंग करून दिली असेल काहीतरी. पण आता 4.5 वर्ष बाकी आहे त्यामुळे होर्डिंग आतापासून लावून काही फायदा होणार नाही. इलेक्शनच्या वेळेसच तुम्हाला यायला लागेल. काय ही धाराशिवची जनता फार सक्षम आहे आणि त्यांना माहित आहे काम कोण करत नाही आणि इलेक्शनच्या वेळेस ते बरोबर मतपेटीच्या माध्यमातून काय करायचं ते करत असतात. आणि त्यामुळे अतिशय चांगलं काम करणारे एक अधिकारी कसा असतो याचं ज्वलंत उदाहरण मला असं वाटतं भविष्यामध्ये कीर्तिकिरण पुजारा आणि आपल्याला घोष जे आहेत आपल्या त्यांच्या माध्यमातून सुद्धा दिसेलच. कारण चांगली कामं करत असताना जेव्हा प्रताप सरनाईकने पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याचा स्वीकार केला तेव्हा जिल्हाधिकारी वेगळे होते. परंतु लगेच महिनाभरामध्ये जेव्हा मला असं वाटलं कीर्तिकिरण पुजाराला म्हटल्यानंतर त्यांना जिल्हा वगैरे समजायला वेळ लागेल. पण त्यांनी ताबडतोब महिना 15 दिवसामध्ये जिल्हा कसा आहे हे समजून घेतला आणि जी विकासाची कामं आहे, जी शेतकऱ्यांची कामं आहे, जी कष्टकऱ्यांची कामं आहे, जी आबालवृद्धांची कामं आहे, जी आमच्या विद्यार्थ्यांची कामं आहेत कशा प्रकारे करता येईल, कसा निधी कुठनं आणता येईल आणि हा जिल्ह्याचा विकास करत असताना आपल्याला ह्या जिल्ह्याला हरित कसं करता येईल याचा सुद्धा ध्यास घेतणारे जिल्हाधिकारी आपल्याला मिळाले. आपल्या दृष्टीने ही महत्वाची बाब आहे. मी अभिमानाने सांगतो की आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी संकल्पना केली की एक पेड माँ के नाम आणि त्याची प्रचिती म्हणून कालच 15 लाख झाडं ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी म्हणजे 264 ग्रामपंचायतीमध्ये आम्ही ही वनराई फुलवतोय आणि पुढल्या काही दिवसामध्ये अजून 25 लाख झाडं म्हणजे 40 लाख झाडं ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये निश्चितपणे भविष्यामध्ये ही धाराशिव जिल्हा वनराईच्या स्वरूपामध्ये तुम्हाला दिसेल.
अशा प्रकारचं काम आपलं सगळे अधिकारी त्यांच्या सोबत करतात ही अभिमानास्पद बाब आहे। एशियन जो वर्ल्ड रेकॉर्डचा बुक हे असतो रेकॉर्ड असतो तो झालेला आहे, इंडियन वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा त्यांना मिळालेला आहे। आणि मी त्यांना सांगितलंय ही झाडं लावली आहे, परंतु झाडं कशी लावल्यानंतर जगतात हे बघायला दर महिन्याला मी त्या ठिकाणी येणार आहे। झाडं लावणं काही मोठी गोष्ट नाही। आज मी बघा आपले हजारो लोक या ठिकाणी चांगला मोठा आपण कार्यक्रम केला आणि त्या ठिकाणी सगळी झाडं लावण्याची व्यवस्था केली, वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला, पण उद्यापासून ती झाडं जगतील का, ती झाडं मोठी होतील का? आज लावलेली झाडं जी 2 फुटाची 2.5 फुटाची ती 5 फुटापर्यंत कधी होईल याचा विचार करणारी लोक जेव्हा समाजामध्ये निर्माण होतील तेव्हा वनराई आपण 100% फुलवू शकू असं माझा स्वतःचा अनुभव आहे। आणि त्यामुळे ह्या ठिकाणच्या सरपंचांनी सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे। आणि मी खरोखर या मनोरेताईंना सांगतो की आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी आता महाराज फुलवत आहे तशाच पद्धतीनं भविष्यामध्ये सुद्धा ह्या गावाचा विकास, ह्या तालुक्याचा विकास कसा होईल असा याची जबाबदारी तुम्ही आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून घ्यायची। मला मध्ये एका गाडीमध्ये पत्रकारांना विचारलं की आम्हाला असं वाटलं की प्रताप सर एक तर शहरी भागातले आमदार आहेत आणि तिथले मंत्री आहेत, आमच्या जिल्ह्याचा विकास करत असताना शेतकऱ्यांचे प्रश्न कसे कळतील, कष्टकऱ्यांचे आमच्या महिलांचे किंवा आबालवृद्धांचे प्रश्न कसे ते सॉल्व्ह करतील याचा प्रश्न आम्हाला पडला होता। पण साहेब या 3-4 महिन्यातला तुमचा आलेख जर बघायला गेलं तर मला असं वाटतं की थोड्याफार प्रमाणात का होईना पण तुम्हाला आमचा जिल्हा समज झाला आणि त्या माध्यमातून तुम्ही काम करताय। मला अभिमान आहे की एका पत्रकारानं माझ्याबद्दल जर अशी भूमिका घेतली तर आज उलट माझी जबाबदारी वाढलेली आहे। मला कोणी माझा उडवून केलेलं मला आवडत नाही, परंतु माझ्या चुका जर लोकांनी काढल्या तर मी त्याचं कौतुक करतो की नाही मी काय चांगलं करतोय हे जेव्हा लोक मला सांगतात त्यापेक्षा मी माझ्याकडनं काही चुका घडत असतील तर लोकांनी मला सांगितलं पाहिजे, म्हणजे त्या चुका दुरुस्त करून सर्वसामान्य जनतेला लाभ कसा त्या माध्यमातून देता येईल यासाठी प्रयत्न करणारा प्रताप सरनाईक आहे। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री आदरणीय आमच्या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांचा या जिल्ह्यावर विशेष प्रेम आहे आणि महायुतीचे सरकारचे घटक म्हणून अजितदादा पवार यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखालचं हे सरकार या धाराशिव जिल्ह्याचा भविष्यामध्ये असा विकास जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात करेल याची मला खात्री आहे। मी या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही, परंतु संजीव जयस्वाल साहेब तुमच्या सगळ्या सहकार्याचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि पालकमंत्री या नात्याने आणि पक्षाचा ह्या जिल्ह्याचा प्रमुख या नात्याने पनोरे साहेबांना विनंती करतो की झाडं हवी तेवढी लावा, कमी लावली तरी झाडे पण ती झाडं जगली पाहिजे ह्याची दक्षता सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून आपली आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा अशी विनंती करतो। मला शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सरनाईक साहेब। यानंतर आभार व्यक्त करतील माजी आमदार माननीय चौगुले साहेब। छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या या वृक्षारोपण सोहळ्यासाठी खास करून उपस्थित राहिलेले महाराष्ट्र राज्याचे परिवहन तथा पालकमंत्री या जिल्ह्याचे सन्माननीय सरनाईक साहेब, त्याचबरोबर या विचारपीठावर उपस्थित असलेले या जिल्ह्याचे माजी खासदार रवींद्रजी गायकवाड सर, ज्यांच्या इच्छेने इथं खूप काही करण्याची इच्छा ज्यांनी व्यक्त केली ते सन्माननीय संजीवजी जयस्वाल साहेब, त्याचबरोबर या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय कीर्ती कुमार भुजबळ साहेब, ज्यांनी कालच महाराष्ट्रात पहिल्यांदा आपल्या जिल्ह्यात 15 लाख वृक्ष लावण्याचं रेकॉर्ड केलं। वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांची नोंद झालेली आहे। त्याचबरोबर मोहनजी पनोरे, किरणजी गायकवाड, बाजीरावजी चव्हाण, भगवानजी देवकते, अजितजी पिंगळे ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली। त्याचबरोबर सरपंचताई महानंदा मोहन पनोरे, बसवराजजी कारभारी, इतरही सर्व या भागातील सर्व आलेले आपण सर्वजण आपलंही मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक या कार्यक्रमात ज्यांनी सहभाग नोंदवला त्या सगळ्यांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि नंतरच्या काळात सांगितल्याप्रमाणे निश्चितपणानं मी माझ्या कार्यकाळात 15 वर्षाच्या जी काही योजना येईल साहेब ती जिल्हा प्रमुख म्हणून या गावात पहिली योजना राबवली जात होती आणि आताही तोच पायंडा त्यांनी ठेवलेला आहे। त्यामुळं खास करून जिल्हा प्रमुखाचे आभार व्यक्त करतो आणि सरपंचताईंचे सुद्धा त्यांना पाठबळ आहे। या सगळ्यांचे आभार आणि सगळ्यांना विनंती करतो
भोजनाची वेळ झालेली आहे. प्रत्येकाला या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. सगळ्यांनी भोजन घेऊनच बाहेर पडावं ही कळकळीची विनंती. जेवणासाठी याच ठिकाणी आपण थांबावं. सर्व उपस्थितांनी जागेवरती बसून घ्यायचंय. बोलणं नाही करू नका. मान्यवरांना आपण रस्ता द्या. धरणी मातेने मुक्त हस्ते बहाल केलेले मौल्यवान खनिजा म्हणजे वृक्षवय. असेच एक रोपटे स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे 1937 साली जेवळी नगरीतील काही शिक्षणप्रेमींनी हे रोपट लावलेलं आहे आणि त्याचा जो महाकाय वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम याच भूमिपुत्रांनी स्वतःला झोपून देऊन त्या लढ्यात मूर्त स्वरूप प्राप्त करून दिलेलं आहे. त्यावेळेस आपल्या जिल्ह्यामध्ये श्रीकृष्ण विद्यालय गुंजोटे आणि श्री बसवेश्वर हायस्कूल हे एकदम दोनच शिक्षण संस्था मराठवाड्यामध्ये आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये कार्यरत होत्या. जुलमी निजामाच्या धोरणाला न घाबरता आपल्या गावातीलच तसेच आसपासच्या लहानसाई खेड्यातील सर्व स्तरातील मुलांना शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी 12व्या शतकामध्ये समतेचे खरे नायक समताधिष्ठित समाज व्यवस्थेचे जनक विश्वगुरु श्री महात्मा बसवेश्वरांच्या नावाने स्थापन झालेली महाराष्ट्रातील पहिली शिक्षण संस्था आणि या शिक्षण संस्थेमध्ये आज 1ली ते 12वी पर्यंत 2000 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक क्षेत्रात या शाळेचे विद्यार्थी विविध पदापर्यंत आज कार्यरत आहेत. 1993च्या प्रलयकारी भूकंपात धाराशिव लातूर जिल्ह्यातील 52 खेडे जे संपूर्ण नष्ट झाले. त्यात हजारो नागरिक मृत्युमुखी पडले. या नैसर्गिक आपत्तीत आमच्या शाळेची इमारत तशीच राहिली पण आज ती इमारत जीर्ण होत झालेली आहे. आजची विद्यार्थी संख्या लक्षात घेता वर्ग खोल्यांची आणि भव्य सांस्कृतिक सभागृहाची उत्तम सगळं संख्या आहे. माननीय मंत्री महोदयांनी एक मिनिट भैया साहेब काय सांगणार तुम्ही कार्यक्रमाला इथं आल्यावर? कार्यक्रम सुरू आहे जिल्ह्यामध्ये. जिल्ह्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून एक पेड़ माँ के नाम या योजनेअंतर्गत आपण कालच 15 लक्ष वृक्ष लागवणीचा उद्दिष्ट कीर्ती कुमार पुजार आणि त्याचबरोबर या प्रतापजी सरनाईक साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री यांच्या संकल्पनेतून आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आपण वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट काल जवळजवळ 15 लक्ष एका दिवसात वृक्ष लागवड केलेली आहे. त्यातलाच भाग म्हणून आजही आपण जेवळी या ठिकाणी ही वृक्ष लागवड करतोय. म्हाडाच्या वतीने ही वृक्ष लागवड केली जाते. त्या ठिकाणी कंपाऊंड मारलेला आहे म्हणजे जेणेकरून वृक्ष नुसतेच सालाबाद प्रमाणे लावले आणि पुन्हा टिकले त्याच खड्ड्यात पुन्हा वृक्ष लावले ही ओळख भविष्यात दिसणार नाही. या गावच्या सरपंच असतील या आमच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मोहनजी पनोरे यांच्या माध्यमातून त्याचं संवर्धन आणि गावच्या सर्व नागरिकांच्या वतीनं त्या ठिकाणच्या झाडाचं संरक्षण केलं जाईल. मागच्या कालखंडात 3-1000 झाडं लावली होती ते आता सध्या सुस्थितीत आहेत. आता नव्याने म्हाडाने ही त्यामुळेच आता हे गाव निवडलेलं आहे आणि त्यामुळे आज आपण त्याचा कार्यक्रम राबवतोय. धन्यवाद. एक पेड़ माँ के नाम
या दृष्टिकोनातून या पूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये कालपासून वृक्ष लागवडीचा एक झपाटा चालू केलेला आहे. परंडा शहरामध्ये सुद्धा काल 51,000 झाडं लावण्याचा संकल्प नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी केलेला आहे. त्याप्रमाणे प्रत्येक गावागावामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वृक्षारोपण केलेलं आहे. एक चांगली योजना आहे की जेणेकरून समाजाला ऑक्सिजन पुरवण्याचं काम ज्या झाडांमधून होतं ती जास्तीत जास्त झाडं लावण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे आपला जिल्हा हा महाराष्ट्रात नंबर 1 ला आहे असं कालच्या आकडेवारीवरून लक्षात येतं. गिनीज बुकामध्ये नोंद झाली काल गिनीज बुकामध्ये नोंद आपल्या जिल्ह्याची झालेली आहे. त्यामुळे निश्चितच या जिल्ह्याचे पालकमंत्री सरनाईक साहेब, त्याचप्रमाणे कलेक्टर पुजारा साहेब आणि सर्व टीमचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. या ठिकाणी वृक्षारोपणाच्या निमित्तानं या जेवळी गावामध्ये या धाराशिव जिल्ह्यामध्ये या राज्याचे परिवहन मंत्री आता या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब या कार्यक्रमाला आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले होते. आणि सगळीकडं देशभर आदरणीय या देशाचे एक लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून एक पेड़ माँ के नाम या संकल्पनेतून सगळीकडे हा प्रचार आणि प्रसार वृक्षारोपणाचा चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून काल परंडा तालुक्यामध्ये जवळजवळ 72 पैकी 40 ग्रामपंचायतीमध्ये काल वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला आणि नगरपालिकेच्या हातीमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. आणि खरोखरच काल आम्ही टीव्हीच्या बातमीवर ऐकलं तर आपल्या ह्या जिल्ह्याची रेकॉर्ड ऑफ गिनीज बुक मध्ये नोंद झाली हे ऐकून आम्हाला खरंच एक मला चांगलं समाधान वाटलं. नक्कीच हा जिल्हा एक हरित क्रांतीच्या दिशेने पाऊल टाकतो आहे. ही अभिमानाची बाब तुम्हाला सगळ्यासाठी आहे. आणि ही वृक्ष लागवड आज लागवड केली, परंतु यातलं प्रत्येक झाड कसं जतन होईल हे बघणं तुमचं आमचं सगळ्याचं काम आहे असं मला वाटतं. धन्यवाद. काय नाव तुमचं? प्रभुराज. मी प्रभुराज मल्लिकार्जुन पणुरे, राहणार जेवढी. काय सांगाल कार्यक्रम होता इथं? पालकमंत्री आले होते. पालकमंत्र्याच्या शुभ हस्ते इथं वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला. 20,000 झाडांचं आजचं जो ध्येय पूर्ण उद्दिष्ट होतं ते पूर्ण झालं. आणि भविष्यामध्ये ह्या जागेला पर्यटन स्थळ म्हणून दर्जा मिळावा त्यासाठी सर्व सुविधा मिळाव्यात म्हणून आम्ही पालकमंत्र्याकडे मागणी जेवढी ग्रामपंचायतच्या वतीनं केलेली आहे. एक जेवढीचा जबाबदार नागरिक या नात्यानं हे भविष्यामध्ये हे झाडं लावणं जेवढं महत्वाचं आहे तेवढं जगणं बी महत्वाचं आहे. त्याला सर्वच गावकऱ्यांचं सहकार्य आहे. एका व्यक्तीकडून सहकार्य होत नाही, संपूर्ण ग्रामपंचायत त्याचे सर्व सहकारी आणि सर्व पदाधिकारी आणि सर्व जनतेच्या वतीनं या झाडाची दखल त्यांनी घेतली पाहिजे. भविष्यात लागणारा निधी या सरकारच्या माध्यमातून आपल्याला मिळेल याचं काय शंका घेण्याचं कारण नाही. कारण पालकमंत्र्यांनी या मणिप्र गुरु गंगाधर स्वामीच्या मठामध्ये दिलेला जो शब्द आहे तो कधीच खोटा ठरू शकत नाही. त्याप्रमाणे भरघोस निधी या गावाला मिळेल. आणि या ठिकाणी त्या वृक्षारोपणच्या ठिकाणी एक पर्यटन स्थळाचा दर्जा आणि एक वडीलधारी आबालवृद्ध तरुण मुलांना एक प्रेरणादायी असं प्रेक्षणीय स्थळ निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुरे पालकमंत्री येऊन जेवढे ते शब्द दिले मठामध्ये की भविष्यात शासनाचे निधी भरघोस देऊन त्यांनी आमच्या जेवढीचे जे सन्मान केले त्यांचे मी आभारी आहे. इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम झालेला आहे. मी तुळजापूर शहर प्रमुख नात्याने आमचे जिल्हा प्रमुख कर्तव्यदक्ष मोहनजी पणुरे साहेब यांचा जो कार्यक्रम असो किंवा जिल्ह्यात हे निकट पक्षापुरतेच नसून सामाजिक कार्यात बी नंबर 1 त्यांचं काम आहे. आणि मी त्यांच्या कार्याचं कौतुक करून त्यांना जिल्हा धाराशिवच्या वतीनं आणि तुळजापूर शहर नात्यानं त्यांचं कौतुक करतो. हीच माझी त्यांच्या पाठीशी इच्छा आहे. काशीनाथ सात्विकापासून भारतीय सैन्य दलात 28 वर्ष सर्व्हिस करून सुभेदार रँक मधून रिटायर झालो. आता इथे पालकमंत्री आले होते. हा सर, कार्यक्रम झाला. काय चांगलं कार्यक्रम आहे सर, अतिउत्तम आहे. एक माँ एक पेड़ म्हणताना एक चांगले कार्यक्रम आहे. आम्ही सहकार्य हे सर्वजण हे करू, मदत पण करू. आम्ही पणुरे इथे एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि शेतकरी आहे. या शेतकरी या नात्याने मी आज जे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आजचे पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेबांच्या हस्ते आणि माडाचे उपाध्यक्ष जोसेफ साहेबांच्या हस्ते जे काही कार्यक्रम आज घेण्यात आलेला आहे त्यात गावचे सरपंच सौ महानंदताई मोहन पणुरे, जिल्हाध्यक्ष मोहन शिवगप्पा पणुरे, उपसरपंच बसवराज मैलारी कारभारी यांच्या सर्व सहकार्याने जे आज एक वन महोत्सवचा कार्यक्रम करून एक आगळा वेगळा कार्यक्रम निर्माण
करून आपल्या लोहारा तालुक्यामध्ये एक नावलौकिक केलेलं आहे. प्रत्येक गावातील लोकांनी वृक्षारोपण करून आपलं निसर्गाचं जे निसर्गावर जे मात करावं आणि यामुळं त्या वृक्षारोपणामुळे आपल्याला अनेक फायदे होणार आहेत. त्यामध्ये पाऊस भरपूर मिळणार आहे, हवा शुद्ध होणार आहे आणि प्रत्येक माणसाला त्याच्यापासून फायदे होणार आहेत. म्हणून निसर्ग रम्य असं या भागामध्ये एक नैसर्गिक एक भाग एक वन 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 क्षेत्र भाग म्हणून नावालौकाला येणार आहे. जेवढे हे 1993च्या भूकंपात सर्व जमीनदोस्त झालं होतं. 40 कोटी शासनाने आम्हाला मदत करून तिथे 2500 घरं निर्माण करून दिले. त्या शासनाचे बी आम्ही आभार मानले पाहिजे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोंटे त्याप्रमाणे संत तुकाराम महाराजांनी म्हणतात त्याप्रमाणे आज या गावामध्ये सर्व नावलौकिक सामाजिक कार्यकर्त्यांनी आपलं कार्य कोणाला लावून आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम 2000 घरांचं आज वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे आणि त्याचे जोपण्याचं काम आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत शेतकरी करावं असं सर्व शेतकऱ्यांना मी आव्हान करतो. आणि जय हिंद जय महाराष्ट्र. मॅडम काय नाव आहे तुमचं? महानंदा मोहन पनुरे. बरं, तुम्ही आता सरपंच आहेत या गावचे, जेवळी गावचे? हो, सरपंच आहे. बरं, काल आज काय कार्यक्रम होता इथं? वृक्षारोपण 16वा. बरं, कोण आलं होतं इथं? श्री प्रताप सर, इंदिराबाई बाबूराव सरनाईक, हा मंत्री परिवहन, तिथे पालकमंत्री धाराशिव यांचे हस्ते प्रमुख अतिथी. काय होता कार्यक्रम इथं? इथं वृक्षारोपण 16वा. काय वाटतं बरं तुम्ही इथं आता तुमच्या तिथं कार्यक्रम झालाय, झाडं लागवड झालेली आहे, खूप छान वाटलं आम्हाला. हो, तुम्ही पण होतात उपस्थित? हो हो होते, उपस्थित होते. मंत्री आले तर आम्ही त्यांचे मनपूर्वक आभारी आहे. आज परिवहन मंत्री आले होते गावाला यात, त्यांच्या हस्ते इथं कार्यक्रम झाला वृक्षारोपणाचा आणि आपल्या जिल्ह्याचे धाराशिव जिल्ह्याची गिनीज बुकामध्ये नोंद पण झालेली आहे. माहिती आहे तुम्हाला? अगदी बरोबर आहे, माहिती आहे. आणि या कार्यक्रमासाठीच मला निवेदिका म्हणून बोलवण्यात आलेलं आहे. अतिशय सुसंपन्न आणि असा जेवळी गावामध्ये पूर्ण तालुक्यासहित जमलेले सर्व ग्रामस्थ, सर्व आर्थिक राजकीय क्षेत्रातील सर्व पदाधिकारी, मान्यवर या सगळ्यांचा इथे सहभाग झालेला आहे. आणि आजचा हा वृक्षारोपण सोहळा म्हणजेच 20,000 रोपांची म्हणजे वृक्षांची लागवड झाली. आणि काही वर्षापूर्वी माडांतर्गत हा प्रकल्प प्रथम जेवळीमध्ये राबवण्यात आला होता. तेव्हा 5,000 वृक्षांची जोपासना म्हणजे लागवड झालेली आणि तो प्रकल्प अतिशय सक्सेसफुली पुढे झाल्याने आजचा हा भव्य दिवस सोहळा येथे संपन्न झालाय. आणि या कार्यक्रमासाठीच माननीय नामदार श्री प्रताप इंदिराबाई बाबूराव सरनाईक, परिवहन तथा पालकमंत्री धाराशिव यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला असून अतिथी म्हणून माननीय खासदार श्री ओमप्रकाश आनंदी देवी भूपालसिंग उर्फ पवनराजे लिंबाळकर लोकसभा सदस्य तसंच भरपूर वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मला अतिशय आनंद होतोय की भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आणि एकदम वनीकरणाची संवर्धन म्हणा, वृक्षांची लागवड म्हणा, होणारी जमिनीची धूप असेल किंवा येणारा अस्वच्छ अशी हवा असेल किंवा कोरोना काळात जे काही मनुष्य वर्गाने जे काही संकट अनुभवले ते सर्व पर्यावरणाशी निगडीत होतं. आणि पर्यावरणाची जोपासना कशी करावी, वनाचे संवर्धन कसं करावं, जमिनीची धूप कशी थांबवावी, या सगळ्या बाबतीत एकमेव सुंदर असा उपाय म्हणजेच आजचा वृक्षारोपणाचा सोहळा. आणि आजच्या सोहळ्यानिमित्त तमाम जनतेला, तमाम लोहारा तालुका, परत उमरगा तालुका असेल किंवा तमाम निवासी जे लोक आहेत तिथले सगळ्यांना वन संवर्धनाचं महत्त्व कळून चुकलेलं आहे. आणि भविष्यात ही येणारी जी हानी आहे ती ही टाळण्याचं अतिउत्तम म्हणजे उदाहरण म्हणजेच आजचा वृक्षारोपणाचा सोहळा. छत्रपती संभाजीनगर म्हाडा गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं वृक्ष लागवड 20,000 वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित झालेला होता. त्यासाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेब व म्हाडाचे CEO संजय जयस्वाल साहेब, माजी खासदार रवींद्र गायकवाड साहेब, माजी आमदार ज्ञानराज चौगुले साहेब व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पुजार साहेब या सर्वांनी येऊन कार्यक्रम यशस्वी केला व वृक्ष लागवडीसाठी म्हाडाने अंदाजे 20 ते 25 लाख रुपये खर्च करून वृक्ष लागवडीस ग्रामपंचायतला सहकार्य करत असून माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी 7 एकर जमीन म्हाडाला वृक्ष लागवडी करता दिलेली आहे. परंतु त्यासाठी सहाय्य म्हणून ग्रामपंचायत सहाय्य करत आहे. आता इथं पालकमंत्री आले होते, स्वतः आले होते कार्यक्रम,
स्वतः पालकमंत्री येऊन या वृक्ष लागवडीसाठी व इतर कुठल्याही बाबीसाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन देऊन गेले. तुम्ही काय आवाहन करला आता? आज म्हाडाच्या वतीनं वृक्ष लागवड पहिलं 3000 झाडांचं वृक्ष लागवड 4 वर्षाखाली केलेलं होता. त्याच्यापैकी 2200 झाडं आम्ही जगवलेत. हे 15000 झाडे पूर्णपणे कसं जगवून यशस्वी करण्याचा कल राहील. वृक्षारोपण कार्यक्रमासाठी माननीय पालकमंत्री जयस्वाल साहेब, रवींद्र गायकवाड साहेब, आमदार ज्ञानराज चौगुले साहेब, जिल्हाधिकारी व सर्व जे पदाधिकारी अधिकारी आले होते त्यांच्या जेवळी ग्रामपंचायत व जेवळीकरांच्या वतीने मी आभार मानतो. लोहारा तालुक्यातल्या जेवळी या गावामध्ये महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तथा उस्मानाबाद धाराशिवचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक हे आले होते. जेवळी गावचे या उमरगा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मोहन पनुरे यांच्या पुढाकाराने त्यांच्या गावामध्ये जेवळी गावामध्ये इथं म्हाडाचा कार्यक्रम झाला. इथं 20,000 झाडाची लागवड करण्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे. इथं पालकमंत्री आले होते आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये जे काही इथं मान्यवर आले होते, जे नागरिक होते, वेगवेगळे पदाधिकारी होते, अधिकारी असतील, मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे. विषय कोणते असो आम्ही थेट आणि आरपार दाखवतोय. आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबरचं चॅनल आहे. या चॅनलची वर 4,80,00,000 जास्त आहे. तुम्ही आताच हे चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय, वेगळी चर्चा बघायला मिळेल. कॅमेरामॅन अभिषेक जावळेसोबत मी हुकमत मुलानी, जेवळी, तालुका लोहारा, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.